नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे कात्रज प्राणी संग्रहालयाची इथं आणि आज मी तुम्हाला कात्रजचं प्राणी संग्रहालय दाखवणार आहे। मी खूप वर्षांनी इथं आलेलो आहे। पहिले हे प्राणी संग्रहालय पेशवेबाग सारसबागेने तिथं होतं, पण आता इथं आल्यानंतर त्यामध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे। तर मला बघायचं आहे कसं आहे आणि ते राणीच्या बागेपेक्षा बेस्ट आहे का नाही मी तुम्हाला बघूनच कळेल। मी सुद्धा बघितलेलं नाही अजून जेव्हापासून ते इथं आलं आहे, तर आता पहिल्यांदा बघायला चाललो आहे। आता तुम्हाला पूर्ण दाखवतो प्राणी संग्रहालय, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मित्रांनो, व्हिडिओला पॉज करा आणि बोर्ड वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल तिकिटाला किती पैसे लागतात, प्रोफेशनल कॅमेऱ्याला किती पैसे लागतात। आणि पार्क हे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडं असतं। बुधवारी इथे येऊ नका कारण की पार्क बंद असतं। प्राणी संग्रहालयाच्या आजचा नजारा आहे का। स्टार्टिंगला तुम्हाला हा स्तंभ दिसेल आणि बघू आता आत कुठे जायचं ते, जिथे लोक चालले तिकडे जायचं आहे। पहिल्यांदा आलो आहे इथे, त्यामुळे मला पण माहीत नाही। इथं काहीतरी विद्युत गाडी पण आहे, तिकीट केंद्र, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स। अच्छा, इथे लिहिलेले प्राण्यांना त्रास, खाद्य देणे, कचरा करणे, दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू गुटखा विस्त पेटवणे, फटाके वगैरे सगळे त्यांनी दिलेले आहेत। हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील, नाही तर तुम्हाला दंड वगैरे, नाही तर दंड पडेल, नक्कीच दंड पडेल। आता बघू इकडे जाऊ काय ते नक्की बघू। हा स्टार्टिंगचा पिंजरा आहे, पिंजरा नाही आय थिंक, पण इथं काहीच नाही आता सध्या दिसत आहे। कुठला प्राणी असेल तो होई, पण दिल्लीला पण सेम असंच प्राणी संग्रहालय आहे का। काही माकडं बसली तिथं, तेव्हा माकडं आहेत, माकडं बसलेले आहेत आतमध्ये पूर्ण, पण ते एवढं पार करू शकतात। माकडं तिथे गेलेले आहेत का ठेवलेले माहीत नाही, पण आतमध्ये पिंजऱ्यामध्ये काय आहे तिथं काय लिहिलेलं पण नाही आहे। माकडाला काही खायला न देणे हे सांगितलेलं आहे त्यांनी। माकडं बाहेर येऊ शकतात ना दादा, ही माकडं बाहेर येऊ शकतात ना कठड्यावरून, मग तरी पण एवढं ओपनमध्ये काय ठेवलं त्यांना, नाही देत असतील ना, पण ते काय एवढी भिंत नाही चढू शकत माकडं आरामशी, नाही येऊ शकत ते, त्या वरती पण आहे एक तिथे पण एक बारकं पिल्लू आहे। तर पहिले दोन जे आहेत ना ते माकडासाठीच। आतमध्ये बांबूची झाडं लावली त्यांनी, हे आतमध्ये गार्डन चांगलं केलेलं आहे, बांबूची झाडं, झाडं वगैरे व्यवस्थित लावली त्यांनी। माझे वडील म्हणतात मानगेची भेट, बांबू नाही बोलत त्याला, बांबू मानगेची भेट बोलतात। रत्नागिरीला असं का या प्राण्यांना त्रास दिला 2000 दंड, तुरुंगवास किंवा 5000 दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते कुठली इजा वगैरे केली तर, तुमच्यामुळे काही त्रास झाला तर। दामन साप बिनविषारी साप आहे, वा वा लाकडावर बसलाय, बिनविषारी साप आहे का। जोडी आहे असं खड्ड्यामध्ये, म्हणजे वरती तर चढू शकत नाही। समोर तुझी माहिती दिली,
पुणे स्नेक पार्क. पहिले वेगवेगळं होतं प्राणी संग्रहालय आणि सर्प उद्यान, आता एकत्र ठिकाणी केलं आहे त्यांनी. असं आपल्याला इकडे जायचं. बघू अजून साप दिसतात का. इथं कासव वगैरे काहीतरी आहे. लाल कासव आहे का इथे. आहे. चला कासव बघितले आपण. चला कच्चे कासव. इकडं पण आहे पण कदाचित दिसणार नाही एवढं. इथं उन्हात बसलेले ते. इथे उन्हात बसले ते ऊन खातात. त्यांना पण थंडी वाजत असेल ना. हे मिळतात ते रत्नागिरीला. माझ्या भावाकडं असंच एक कासव आहे. हे बाईट मारतो त्याला. बाईट मारतो. मित्रांनो माझ्यासमोर निलीम कुमार खैरे सर उभे आहेत. ते हॅट घातली ना त्यांनी. भरपूर जण तुमच्यापैकी त्यांना ओळखत असतील जर तुम्ही त्यांची मुलाखत बघितली असेल तर. नसेल बघितली तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, त्यांचं नाव टाका, पण तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळतील त्यांच्याबद्दल. ते सर्पमित्र आहेत. त्यांनी रेकॉर्ड केला होता 72 तास 72 विषारी सापांमध्ये ते राहिले होते. आणि त्यांना काही वर्षापूर्वी साप चावला होता. घोणस रसस वायपर बोलतात त्याला. आणि दुर्दैवाने उशीर झाल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तो हात कापावा लागला होता. लेफ्ट हँड त्यांना त्यांचा कट करावा लागला. तरीसुद्धा आजसुद्धा त्यांचं प्राण्यांवरचं आणि सर्पांवरचं प्रेम कमी नाही झालेलं. आणि आजसुद्धा ते त्यांची सेवा करत आहेत. हे बघा हा तो साप आहे जो निलीम कुमार खैरे सरांना चावला होता. हा खूप विषारी साप आहे. इतका विषारी की जगामध्ये सगळ्यात जास्त विषारी साप आहेत ना. 5 जर साप तुम्ही काढलेत तर त्याच्यामध्ये हा येतो. आणि श्रीलंकेतला जो रसल्स वायपर आहे तो ह्याच्यापेक्षा जास्त विषारी आहे. तुम्ही विचार करा. हा साप इतका खतरनाक आहे ह्याच्यापासून लांबच राहत राहा. कारण की जर हा चावला तर तुमचा जीव वाचेल, पण कदाचित तुमचं कुठलं अवयव समजा पायाला चावला तर पाय, हाताला चावला हात कापावा लागू शकतो. त्यामुळे हा खूप खतरनाक साप आहे. ह्याच्यापासून दूर राहत जा. जवळ जाऊ शकतो. किती अजगरासारखा दिसतो. कासव आहे. कासव जमिनीवरचं कासव आहे का माहीत नाही. ते खातात आहेत फळभाज्या खातात. ते लांब आहेत. ते 3 कासव आहेत. 3. एक छोटे एक छोटे. अजून झूम करू का. हे बघा फळं खातं. इकडे इकडे ताई. इकडे 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 या साईडला माझ्या खाली उभा राहते. इथे तेव्हा समोर बघ. समोर बघ दिसतंय ते बाजू. हां ते खातं ते बघ. बघायचं आणखी. हां त्या कासवाचं नाव चांदणी कासव आहे. चांदणी कासव. तिथं चालतंय स्लो, एकदम स्लो. जमिनीवरचं दादा हे. पाण्यातलं नाही. पाण्यात राहत असेल थोडंफार. हां तर लागतच कोणाच आहे ती. कोणाच दिसेल का नाही तुम्हाला. दिसतं ना थोडं काचेचा प्रकाश होतो. समोर आहे इग्वाना. नाही इग्वाना. इग्वाना तो समोर बसला बघितलं. तो बघितला वरती बसलाय. हां तो कलर ग्रीन इग्वाना दिलं त्याचं नाव. ओरिजिनल त्याचा ग्रीन आहे पण ते त्यांनी कलर चेंज केला आहे. इथं नाव आहे ग्रीन इग्वाना. ग्रीन इग्वाना. एक धूळ नागिन बिनविषारी. समोर दिसेल का नाही. हां 1 मिनिट झूम. त्या बसलेले कलर तिचा असा आहे की लाकडावर ते दिसणं. हां साप मूंग करतो का तो खाली उतरला. दिसलं का तोंड. तेव्हा आला खाली. आला खाली स्लोली एकदम सही.
हा बिनविषारी साप आहे. ट्रिंकेट नाव आहे त्याचं. समोर बसला आहे. किती जवळ नाही का? हां तो आहे. माझ्या मते 2-3 आहेत ट्रिंकेट. बिनविषारी साप आहे हा ट्रिंकेट. हां 2-3 आहेत ना, मूव्ह करतात ते. तेव्हा तो मूव्ह करतो. समोर तोंड बाहेर काढलं होतं याने. ते शेपटीचा पॅटर्न वेगळा असतो का? ते शेपटी दिसत नाही. सोडलेली ना. हा बांबू पीट वायपर समोर दिसला का? बांबू पीट वायपर. विषारी. हां विषारी. हा काही ते विषारी दिले. हां अधिकतम 110 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. सरासरी लांबी 40 सेंटीमीटर असते. हा बघा आता एकदम क्लोज ग्रीन. हिरव्या झाडांमध्ये बसला तर दिसणार पण नाही. दिसायला तो खतरनाक विषारी आहे. टायमिंग ह्या सुसर आहे का दादा? ह्या इथं नाक बसा. तोंड बघा कसं आहे तिथं. ही गोड्या पाण्यातली आहे आणि हार्मलेस आहे. आपल्याला नाही काय करत ती. माशी वगैरे खाते ते. तेव्हा ती मिशी मूवी. हां तर ही एक अशी आहे ते माहीत नाही मला, पण ती मूव्ह करते. अरे वा. खूप स्लो मूव्ह करतात ते जमिनीवरती. पाण्यामध्ये एकदम त्यांना वेग असतो. हो नरमादीच ठेवणार ना ते. सुसर मगर म्हणजे सुसर जास्तीत जास्त 21 फूट पर्यंत लांब होऊ शकते ती. ते ना सुसर आहे ती. हा मित्रांनो ह्याला म्हणतात क्रोकोडाईल. सॉल्टी पण बोलतात ऑस्ट्रेलियामध्ये. हा कोकणामध्ये सगळ्यात जास्त आहे. हा एवढा लांब नाही तरी 5 किती असेल 7-8 फूट असेल. एकच आहे. त्याला पाणी पण उथळ ठेवलंय. आपल्या इकडे पण कोकणामध्ये उथळ पाण्याच असतं. हां हां आज आपला लकी डे. मगर मूव्ह करते. त्यांना उन्हाची खूप गरज असते. आमच्या गावाला पण उथळ नदीमध्येच जास्त सापडतात ते. नाही ते नाही सांगू शकत आपण. त्या ती पाण्यात चालली आता. ऊन खाल्लं तिने. साईड चेंज केली तिने. पाण्यातले टर्टल पण ऊन खातात. पाणी ठेवलंय आतमध्ये ते आणि तेव्हा ते ऊन खातात आहे. तिथे नाही फ्लॅश शेल टर्टल. ते ऊन खातात. थंडीचे दिवस आहे ना, पाण्यात नाहीत ते तिकडे जाऊन ऊन खातात ते. बघितलं आर्टिफिशियल मंकी. हे माणसासारखं वाटतंय. इथं बसायला त्यांनी केलेले. सर्प उद्यानात आहे आपण पुणे कात्रजच्या. त्यांनी फोटो लावलेले आहेत सगळ्या सापांचे वगैरे. इथं सगळ्या सापांची माहिती वगैरे दिलेली आहे. इकडे कोबरा आहे. दिसला का? हा बसलाय फांदीवर.
कोंबरा कोबरा दिवाड साप बिनविषारी पाण्यामध्ये असतो आणि दिसतो तो नेहमी. तेव्हा इथं समोर आहे सगळे फांदीवर भातांच्या शेतामध्ये जास्त सापडतो असा. बिनविषारी अजगर इथं समोरच आहे. आपलं लक हे थंडी चालू आहे म्हणून इथं उन्हात ते ते 7-8 फुटाचे असतील. एकदम संत पडलेले ते, त्यांना पण ऊन खायचं. तिकडं पण एक आहे, तिकडच दाखवतो. अजगर इकडं जाळीवर एक छोट आहे तेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करते ते. सुन नहीं सकता हो. त्या कसं जीभ बाहेर काढते, बाहेर यायला बघते ते. ट्राय करते मला बाहेर येता येईल का. शरीर खाली बघा, त्या बेलीच्या खाली कशी स्केल्स दिसतात ते, ज्याच्यामुळे त्याला जमिनीवर चालायला मदत होते. ट्राय करतो तो बाहेर येण्याचा, ट्राय करतो तो. इथं खाली नदी आहे आणि नदीकडे जायचं बघायला. आता खाली जाऊन बघूया. इथं पायऱ्या बनवून खाली जायचं. पहिले पण आलेलो होते, नदी बघितली होती मी. बघू आता खाली जाऊन बघूया. हा इथं नदी आहे आणि बाजूला कात्रजचा एरिया आहे. हा नदीचा एरिया आहे. बोटिंग पण चालू होती वाटतं, पण नदीला एवढं पाणी नाही आहे. सॉरी. नदी का तलाव आहे, आय थिंक तलाव आहे. तलाव आहे, तलाव. हा तलाव आहे, नदी नाही तलाव आहे. आणि बगळे दिसतात आहे आतमध्ये. आणि इकडे मोराचा पिंजरा ठेवला, इथं मोर तर काही दिसत नाहीत. इथे लिहिलं इंडियन पीकॉक पीफॉल अबाउट द लेक लोकल फोनल बायोडायव्हर्सिटी इन अँड अराउंड. हां, त्या पक्ष्यांची नावं दिली जी इथं आहेत. सगळी इथं माहिती तुम्हाला दिसेल का दादा. हां मित्रांनो, मासे खूप मोठे आहेत का ह्या तलावामध्ये. हे बघितले का, इथून सुद्धा दिसतात ते. झूम करून दाखवतोय मी. खूप मोठे मासे दादा. त्यांना काही म्हणजे हे नाही ना, भक्षक नाही त्यांचा कोणी. इथे मारण्याची परमिशन नसेल त्यांना, त्यामुळे खूप मोठे मासे आहेत. इथं घारीचा पिंजरा आहे. घारीला इंग्लिशमध्ये काय बोलतात, ब्लॅक काईट. पुण्यातले लोक घारी बघायला येणार कशाला, घार भरपूर आहे तिथं. मूर्ख लोक इथं सुद्धा कचरा करून गेले. हे बघा, हे आपले सत्य आहे आपल्या देशातलं. कितीही काय करा, पण हे घाण इथं करून जाणारच. बघा, एवढे त्यांनी नियम वगैरे ठेवलेले आहेत, तरी पण कचरा टाकून जातातच. सगळीकडे इथं कचरा पडलेला आहे तिथं. हे प्राणी संग्रहालयातल्या आतलं वातावरण. सगळीकडे झाडं बिडं. या साईडला पण लोक बसलेले आहेत. बसण्यासाठी जागा वगैरे पण केलेली आहे त्यांनी.
ते का बसलेलं माहीत नाही, बघावं लागेल. स्क्रीनशॉट घ्या. ही पूर्ण दिलेली आहे, मराठीमधून दिलेली आहे, हिस्ट्री ऑफ झू, आणि खाली इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे. तुम्ही पॉज करा नाही तर स्क्रीनशॉट घ्या आणि वाचा. आहेत आपण अजून अर्धा बघायचं आहे. कात्रजच्या आतलं वातावरण, पुढं तिकडे त्या साईडला पिंजरे आहेत. या साईडला जायचं आपल्याला. आता या साईडला इथे अजून सुद्धा काहीतरी बांधकाम चालू आहे, म्हणजे अजून काहीतरी ते बनवतात इथे. तेव्हा इथं बांधकाम चाललेलं आहे. काहीतरी असेल, हे झूचाच भाग आहे काहीतरी, माहीत नाही आता काय काम चालू आहे. भरपूर काम चालू आहे इथे. प्राणी संग्रहालयाच्या आत काहीतरी काम चालू आहे, काहीतरी बनवतात आहे. म्हणजे अजून झूला मोठं बनवतं ते माहीत नाही, पण काम चालू आहे. इथं काय लिहिलेलं नाही आहे, पण इथे JCB आहे. काहीतरी काम चालू आहे. तर काहीतरी पूल बनलेलं आहे, पूल आहे ते काहीतरी आहे इथे. काहीतरी त्यांचा प्लॅन आहे, माहीत नाही काय. इथून दिसतं, इथून वाहण्यासाठी काहीतरी बनवलं आहे. काहीतरी त्यांची आयडिया आहे, माहीत नाही, काहीतरी बनवतात आहे. इकडे ह्या साईडला प्राणी आहेत का नाही माहीत नाही, बघू. माझ्या मते हत्ती वगैरे असला पाहिजे. हे काहीतरी आहे. ओके, अस्वल आहे पण दिसत नाही. तिकडे खाली गेले का? पलीकडनं पलीकडे गेले ते कुठेतरी. अस्वल आहे त्या आतमध्ये. आतमध्ये वडाचं झाड बघा, सुंदर आहे. फेवरेट. कुठे? पाण्यामध्ये बसलंय. इथं बस स्टॉप बनवलंय काहीतरी. बस स्टॉप, इथं बस येणार कुठे तेव्हा बस स्टॉप बनवलंय. इथं ही जॅपनीज स्टाईल आहे का? जॅपनीज स्टाईल आहे, जॅपनीज स्टाईल आहे. जॅपनीज शैलीमध्ये बनवलं आहे त्यांनी बाग. इथे लांब बसले ते कोपऱ्यामध्ये खेळतात. एक मिनिट तेव्हा अस्वल आहे बा तिथं, दिसतात आहे का? तेव्हा दिसल्या, लांब आहेत ते. आपल्या इंडियन अस्वलच आहे ते. दादा हे आपल्या इकडे पण असतात ना? आमच्या गावाला जास्त येते. तिथेच फिरतात इथे, वरती येत नाही. आले एक बघू, आलं तर लक बाय चान्स. तर ते भिंतीवर आहे आणि कोपऱ्यात बसले. त्या झाडाखाली परत अस्वल दिसलं का? आता थोडं वरती यायला लागलं ते. पूर्ण जॅपनीज शैलीमध्ये त्यांनी बनले बेंच वगैरे लाकडाचे, सुंदर दिसत असे, मस्त वाटतं एकदम. हे बघा इकडं पूर्ण बांबू बिंबू, पूर्ण ते जॅपनीज शैलीमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. तुम्ही जापानला जाईल ना तर तुम्हाला असे भेटतील. पण पेशवे पार्कपेक्षा खूपच चांगलं आहे. जुने जे पेशवे पार्क होतं ना, आता इथे त्यापेक्षा स्पॉटेड डिअर, चितळ. स्पॉटेड डिअर तिथं बसलेले आहेत. लांब झूम करावं लागेल. दिसले का?
एकदम लांब आहेत. तिकडं पण एक झुंड त्या तिकडं बसलेला. तर थोडासा व्हायब्रेट करेल कॅमेरा, पण तुम्हाला ते स्पॉटेड डिअर दिसतील. तिथे बसलेले आहेत, काही इथे बसलेले आहेत. आणि पिंजरा मोठा पण आहे त्यांचा. मस्त फॉर्मेशन बनवलेलं आहे दगडांनी आतमध्ये. स्पेस यावेळेस त्यांनी भरपूर ठेवला आहे जुन्यापेक्षा, आहे ना दादा? जुन्यापेक्षा बारपेक्षा जास्त स्पेस दिला आहे. तरी पण हे जंगलातच बरे, प्राणी संग्रहालयात बरे नाही. इकडे आहे सांबार. सांबार म्हणजे हरणाचं सारखंच असतं, त्या मोठं असतं पण ह्याला बोलतात सांबार. शिंगाचं पण आहे, बिना शिंगाचं पण. मला नराला शिंग असतात. केवढे बसलेले आहेत. नराला शिंग असतात. आणि ह्या इकडे जवळच एक, इथं जवळ एक आहे. आणि नर आहे, ते फाईट करतात मादीसाठी. आणि ते शिंगे तुटतात पण कधी कधी. तिकडे जास्त बसलेले आहेत त्या साईडला. थोडंसं झूम करतो बघा. भरपूर अजून पाहिजे, अजून घ्या. हे बघा भरपूर आहे सांबार. यांना पण भरपूर जागा दिलेली आहे. तिकडंच त्या साईडला पण एक कोपऱ्यात बसलेलं आहे. नरच आहे तो पण. इथं ते गवा बसलेले आहेत. हे पण, हे साताऱ्यामध्ये पण आहेत, कोकणामध्ये पण आहेत. समोर बसलेले आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. तेव्हा गवा गवा बोलतो त्याला. हे आपल्या इकडे पण ना दादा बैल ना, गवा 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 साताऱ्यामध्ये भरपूर आहे. आणि कोकणामध्ये पण भरपूर. कोकणामध्ये जास्त, कोकणामध्ये जास्त आहे. केरळ, मद्रास, हां त्या साईडला जास्त आहे गवा. रानटी बैल, काही लोक रानटी बैल बोलतात, पण ॲक्च्युली गवा आहे. ते बैलासारखेच असतात. तुम्ही अशी गाडी पण घेऊ शकता, कारण कात्रजचं जे प्राणी संग्रहालय तुम्हाला खूप चालावं लागेल. खूप लांब लांब आहेत पिंजरे वगैरे. बाकी ते आम्ही भरपूर लांब चाललो आहे. खूप लांब आहे, चालावं लागतं तुम्हाला कात्रजच्या प्राणी संग्रहालयात. अंदाजे राणी बागपेक्षा मोठंच आहे. या साईडला आहे का बघू ना? काय नाही, नुसतं हे फुलझाडं पार्कच्या आतमध्ये. फुलझाडं आहेत भरपूर. झाडं वगैरे व्यवस्थित लावलीत त्यांनी. मित्रांनो, या कात्रजच्या प्राणी संग्रहालयात तुम्ही आला तर तुम्हाला चालावं लागणार भरपूर, हे गॅरंटेड. खूप लांब आहे आणि खूप मस्त गार्डन आहे. रीडिंग करण्यासाठी तर खूपच चांगलं आहे. आणि ते अजून इम्प्रूव्ह करतील. इकडे नीलगाय आहे आतमध्ये बघा. नीलगायसाठी त्यांनी किती स्पेस दिला आहे बघा, केवढा मोठा आहे नीलगायचं. म्हणजे त्यांना खूप जागा दिलेली आहे त्यांनी. पहिले हे खूप छोटं होतं. तिथे लांब थोडंसं कॅमेरा हे करेल, व्हायब्रेट करेल, पण नीलगाय दिसेल. तर खायला काहीतरी टाकलेलं आहे, ह्याला बोलतात नीलगाय. हे बा पूर्ण कशी झाडं लावली, किती पूर्ण पिंजरा. कितीतरी किती किलोमीटरला चाललो आपण? किती किलोमीटर चाललो आपण? हा पूर्ण लोक चालत येतात तिकडून. भरपूर चालावं लागेल तुम्हाला. लिहिलेलं असेल. तू मार्क केला होता का? नाही, माहीत नाही, पहिल्यांदा आलं, माहीत नाही केवढं. तू मार्क करायचं ना, एवढं पाऊस चाललं. तुम्ही दमले असेल तर बसा. कुठे बसायला जागा बघतोय तीच जागा. छोटा हरण आहे, ते एकदम छोटं आहे. छोटे छोटे हरण आहेत तिथं. त्यांना भरपूर पिंजरे खूप मोठे आहेत. पिंजरे बघाल ना तुम्ही, हे बघा पिंजरे भरपूर मोठे आहेत. त्यांना खूप स्पेस दिलेलं आहे. ही झाडं कुठली लावलीत त्यांनी माहीत नाही, पण एकदम उंच झाडं आहेत. पूर्ण उंच सरळ आहेत एकदम. मस्त वाटतं एकदम, आहे ना? मस्त वाटतं. ती आहेत
पण त्या आतच त्यांना बांधलेलं आहे, का माहीत नाही का बांधलेलं आहे. दिसतंय, अजून झूम करू, त्या आतमध्ये 2 हत्ती आहेत म्हणून त्यांना बांधलेले. गेट पण बंद आहे पुढचं. हा सिंह बसल्यावरती, तेव्हा त्या काय वरती बसलाय. हालचाल करतच नाही. हालचाल म्हणजे काय, तर झोपलाय तो, तुमच्यासाठी थोडी हालचाल करणार आहे. त्यावरती त्या मंचावर बसलेला आहे तो. चेहरा त्याने इकडे केला पाहिजे कमीत कमी. अरे त्यासाठी तर बघायला आलो होतो आम्ही. असं काय करतो भाऊ, इकडं बघ की. सिंह समोर त्या मंचावर बसलेला आहे, पण त्याने तोंड तिकडे गेलेलं आहे. दुपारचा टाइम झाला ना, 1 ते 4 पुणेकर झोपतात, तुम्हाला माहिती म्हणून कदाचित. इकडून पण त्याचा चेहरा नाही दिसत आहे. ट्राय करतोय मी पण नाही दिसत आहे. वरती तो झोपला आहे. सगळीकडे वाघाच्या पायाचे तसे केलेले आहेत. इकडे पण, इकडे पण, इकडे पण, इकडे पण. समोर जॅकल आहेत. हे बघितले का, जॅकल समोर त्या फिरतात आहेत. हे सुंदर आहे. त्या साईडला बघतात ते काहीतरी, तेव्हा समोरच एकदम. ह्याच्यापेक्षा जास्त झूम नाही करू शकत मी, झूम करून दाखवतो. जॅकल हा समोर 2 जॅकल आहेत बघा, दिसले का, तेव्हा येतात ते. एक इकडे गेला, एक इकडे गेला बघा. त्याला गुफा वगैरे पण बनवली या साईडला. फिरत असतं जास्त आहे. तेव्हा आला समोर. हा हा, काय सुंदर आहे. तो गोल फेऱ्या मारतोय. या साईडला एक आहे, तेव्हा या साईडला एक आहे. 2च आहे वाटतं. काय सुंदर आहे. आपण इकडे चालला आता. काय करायला लागलो, पकडा पकडी खेळाली. इथे एक हायना बसलाय, लकड बघा, म्हणजे शांत बसलाय एकदम कोपऱ्यामध्ये. हा पिंजरा पूर्ण बनवलेला गेला. आणि हे बाई सब इकडे बसले या साईडला. हे बघा, झोपलाय बिचारा. हा काळवीट ना दादा, ब्लॅक बक, ब्लॅक बक. बक अरे तिकडे गेला, समोर आहे. त्याला बोलतो ब्लॅक बक. शिंग घासतंय ते झाडाला. नर दिसतोय तो. त्या समोर एक नर आहे. मादीला शिंग नसतात, छोटी असतात वाटते, छोटी. मादीला शिंग छोटी असतात, नराला मोठे असतात किंवा नसतात. मला पण नक्की माहीत नाही. पण तिकडे भरपूर आहेत ब्लॅक बक. त्या साईडला भरपूर आहेत, तेव्हा भरपूर आहेत.
इथं त्यांनी गुहा बनवली, म्हणजे माणसं त्या गुहेतून जातील, एक फन म्हणून गुफा बनवली. खाली वाका दादा. हां हा सफेद वाघ येतो काय तिथे बसलाय समोर बघा ना. हा सफेद वाघ आहे तिथं पुढं, तिथं समोर बसलाय. सफेद वाघ लहानपणी बघितलेलं आहे, एकदम स्टेडी बसलेला समोरच. बांबूच्या वनातच राहतो ना जरा वाघ. किती सुंदर आहे, समोर आहे समोरच बसलेला आहे एकदम मस्तपैकी. एकच आहे, एक किंवा दोन असतील, सध्या एक दिसतोय. किती सुंदर आहे. आत पडलीस आळस येते समोरून, समोरून एकदम समोरच बसलाय. त्याची गुहा आहे तिथे, तो गुहेत जाण्याचा प्रयत्न करतोय. काय तिथंच फिरतोय गुहेच्या जवळ तो. पलाट गुहेच्या इथंच फिरतोय तो. अरे आला इकडे आला. तिथं काहीतरी आठवण शिकार शिकार तिथं आपल्याला मंदोड चक्र मारून. शिकार नाही ठेवणार, ते डायरेक्ट कापून देतात त्यांनी. आला 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 तिथपर्यंत जाऊन तिकडचे वाघ दिसतात. सज्जन भाऊ भाऊ हा इकडे का मोबाईल मध्ये समोर उभा आहे. हा एकदम भारी खतरनाक आहे. नाही वाघ वाघ बेंगोली टायगर एकदम आपल्या इकडे पण आहे बोलताना ते बोला बेंगोली टायगर. कसा फाउंटननी पाणी ऑटोमॅटिक सिस्टम लावले त्यांनी, म्हणजे झाडांना पाणी मिळेल, पूर्ण झाडांना पाणी मिळते तिथे. सगळीकडे लावलेलं आता झाडांना पाणी देतात तिथे ऑटोमॅटिक सिस्टम. आपल्या इथे पण लावलेले आहे गार्डन सिस्टम. आपल्या इथे गार्डन आहे ना ते तिथे, हे मस्त आहे एकदम. ऑटोमॅटिक पाणी मिळतं झाडांना. आणि थोडे त्यांना हे पण पाहिजे असते आता एकदम, म्हणजे काय बोलतात त्याला, पाण्याच्या फवारा त्यांना चांगला असतो. त्यांना अन्न बनवण्यासाठी फार जरुरी असते, कारण त्यांच्या धूळ लागलेली असते ना, त्यांच्या पानावरती धुवून पण निघते, ते खूप चांगलं असतं. हा बिबट्याचा पिंजरा आहे तेव्हा, पूर्णपणे तो पिंजरा बनवला माहिती आहे. बिबट्या कुठेही चढू शकतो आणि तिथं तो समोर बसलेला आहे.
दिसते का? तर तिथं समोर आहे तो, एकदम समोर बसलाय तो. हा समोर झाडाच्या इथं मार्किंग करतोय. त्यांना अशी नखांनी निशाणा करण्याची सवय असते झाडांवर. समोर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जीव घेतले ह्या प्राण्याने. संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना जास्त हे केलं त्यांनी. शिट करतोय क्या शी करतोय तो. हा समोर एक आहे तो, आतमध्ये झाडामध्ये फिरतोय. तो तिकडे गेला. एक इकडे आला. हा बिबट्या आहे, बिबट्या भरपूर मजबूत आहे. पुणेकर आहे तो, 1 ते 4 झोपतो म्हणून झाड. हा तिकडे एक आहे, बघितला समोर. तो त्या साईडलाच फिरतोय, तो त्या साईडला फिरतो. नर मादी असणार. समोर मित्रांनो खार बसली बघा. समोर एकदम खारच बोलतात, ती वेगळ्या प्रकारची खार आहे. ती नाव दिलेलं खारच आहे ती. एक वरती बसली होती, एक इथे खारच आहे, पण ती जंगली खार आहे. ते बा आले, वा आले बघितल्या. शेपटी बघ केवढी मोठी ती, स्वतःची शेपटी घेऊन चालते ती, खेळते ती स्वतःची शेपटी. तेव्हा हा केवढी जंप आली आली इकडे, तेव्हा जंप मारली. हे इकडे बा इकडे. हा बघितली खार ती खार. खार आहे हे काय. नाही इकडं मांजर आहे, रानटी मांजर, बॉब कॅट. तेव्हा रानटी मांजर आहे, रानटी मांजर त्या समोरच बसले आहे. 12 फूट ते समोर आहे काय. आणि इकडे एक आहे, ते शेपटी बघा दादा, धाऱ्यात. हे समोर एक गेली. रानटी मांजर. इथं लेपर्ड कॅट आहे, सेम लेपर्ड सारखी. ती लेपर्डचं स्मॉल व्हर्जन बघा. किंवा असली किंवा लेपर्ड कॅट 2 आहेत. त्यांनी जोडी जोडी ठेवलेले आहे सगळे ॲनिमल्स. हा इकडे एक आहे, इकडे एक आहे. असली लेपर्ड कॅट. लेपर्ड कॅट. इथे किती मस्त बघ, इथे किती मस्त बघा त्यांनी बनवलं बघा. इथं बसायला वगैरे बनवलंय. बाजूला ते कॅटचे पिंजरे वगैरे, पूर्ण दगडं बघा किती सुंदर लावलेली आहे तिथं. म्हणजे चांगलं पेंट वगैरे केलेलं आहे त्यांना. इकडे काय माहीत नाही, काय दिसत नाही. कॅट छोटे असतात ना जंगलात, ते दिसत नाही पटकन. तुम्हाला शोधायला लागेल, कधी कधी लपून पण बसतात ते.
आता इथं कुठं काय दिसत नाही मला. इथं मस्त फुलं वगैरे आहेत, पण पिंजऱ्यामध्ये का आहे का नाही माहीत नाही, काहीच नाही. कदाचित फुलं मस्त दिसतात आहे जांभळ्या कलरची, लेव्हेंडर कलर, नॉट जांभळा ॲक्च्युली, लेव्हेंडर कलरमध्ये. इकडं काय प्राणी वगैरे नाही, पण ते पानपोई वगैरे बसायला जागा बनवलेली आहे, पार्किंग वगैरे इकडं आहे. आणि इथून आऊट आहे, आता आऊट बस. आता काय राहिलं, फिल्टर वॉटर आहे इथं. फिल्टर वॉटरची पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. संपलं झू आता इथंच संपलं. आता बाहेर निघायचं, इकडून बाहेर निघायचं आता. तर मित्रांनो, बघितलं प्राणी संग्रहालय कात्रजचं मुंबईच्या राणीबागपेक्षा मोठं आहे आणि तुम्हाला खूप चालावं लागणार आहे. तुम्हाला गाडी पण भेटेल, ती असते ना गोल्फच्या इथं असते ती नेहमी, ती कार्ट बोलतात तिला, ती भेटेल तुम्हाला 40 रुपये प्रति पर्सन. आणि खरोखर चांगलं आहे हे, आणि त्याला अजूनसुद्धा इम्प्रूव्ह करण्याची प्रयत्न करतात आहे. जॅपनीज पद्धतीने बनवलेलं आहे. मला तर खूप आवडलं आणि तुम्ही नक्कीच विजिट करा. आम्ही लहानपणी पेशवे पार्क बघत होतो, पण आता त्याला राजीव गांधी प्राणी संग्रहालय नाव दिलेलं आहे. पहिले पेशवे पार्क नाव होतं, ते आता तिकडून हलवून इकडं आणलं कात्रजला. ते छोटं होतं, पण हे खूप मोठं आहे. तुम्हाला खूप चालावं लागणार आहे, तर चालण्याची तयारी ठेवा. हिवाळ्याच्या दिवसात आलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. पण खूप मस्त आहे इथं. बेंचेस वगैरे, आता मी बसले तो पण लाकडाने बनवला बेंच आहे, बांबू झाडं बिडं एकदम व्यवस्थित लावलेले आहे. तर मला ही जागा खूप आवडली आणि मी रेकमेंड करेन की तुम्ही पण या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी आशा करतो, कारण की हा व्हिडिओ बनवताना मला फोन पण चार्ज करावा लागला. खूप मोठं पार्क आहे ना दादा, मला चार्ज करावा लागला 2दा, कारण फोननीच चार्ज हे करू शकता, चार्ज म्हणतो आहे, शूट करू शकता. दुसऱ्या कशाने तुम्ही शूट करू शकत नाही, कारण झूम करावं लागतं ना, गोप्रोनी झूम नाही होणार. तर प्लीज कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब, फ्री चॅनल आहे. मी तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो परत एकदा. तोपर्यंत टाटा बाय बाय.